हॅलो यूट्यूब फॅमिली, कसे आहात सर्वजण. आज आपण लडाखच्या डे 9 ची सिरीज चालू करणार आहे आणि आम्ही डे 9 मध्ये आम्ही लेह टू पँगॉंग लेक जाणार होतो, पण डे 9 मध्ये आम्ही जास्तीत जास्त हुंदरपर्यंतच जाऊ शकलो. तुम्ही बघा आमच्या नजरेने आम्ही काय काय बघितलं, तुम्ही पण सांगा आम्हाला आमचं काय राहिलंय नाही राहिलंय. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आवडेल तेवढा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मी शेवटला तुम्हाला काहीतरी स्पेशल सांगणार आहे. Boys, ready? Back to work. पाना निकालना है अपने को. Yes, ready, boys. यस चलो बैक टू वर्क. पानी का बोतल रहेगा तो एक करके ले लो. अभी भी आज एक नंबर लगती, जवान लगती, आर्मी वाला जवान लगती. फाड़ के रख दे. त्या दोघांनीच पैसे द्यायचे, पुन्हा तुम्हाला जास्त तुम्ही धुवा टाकलेच नाही कपडे. आपला कुणाला दुसरे कपडे माझे त्यांचेच होते. त्यांनी दिले कपडे, त्यांनी आपापले पैसे देऊन टाकायचे. राजेश आणि नाना, तू आहेस ना, तुम्ही तिघांनी ते अतुल, राजेश, नाना, हा काय दिवाना. सकाळी आम्ही निघालो लेच्या आमच्या हॉटेलच्या बाहेर पार्किंग होती, पार्किंगमधून गाड्या काढल्या, गिअरअप झालो आणि निघालो. आणि थोडं पुढं गेल्यानंतर लेचं जे पोलीस स्टेशन आहे जिथं आपलं परमिट चेक होतं, जे आम्ही कालच काढलं होतं, ते तुम्ही पण लक्षात ठेवा. लेहला परमिट काढावं लागतं. तिथं आम्ही लेहला परमिट काढलेलं, इथं चेक झालं. ऑमलेट. मी ऑमलेट खाणार आहे. ऑमलेट ऑमलेट अभी भी ना घेते त्याचं फोटो जरा. पानी बोतल नहीं है. क्या हुई? कुछ नहीं, रिलैक्स. ओके. मीठ चेक करून झाल्यानंतर आम्ही इथं बाजूच्या हॉटेलमध्ये थोडा नाश्ता केला, ऑमलेट आणि वगैरे सगळं. वातावरण खूप थंड होतं. पाच बाकी आहे. चतुर्थी होतं असं कधी कधी. परिस्थितीनुसार प्रोटीन भरावे लागतात. थोड्या वेळाने पुढे गेल्यानंतर आम्हाला थंड वातावरण लागलं आणि तिकडं थोडं बघितलं आम्ही, तर बर्फचं पाणी जे असतं ते पाणी नितळताना खाली बर्फ झालं होतं. ते बघितलं आम्ही हाताने तोडून वगैरे. आणि पुढं खारदुंगलाच्या साईडला आम्ही चाललो होतो. बघा तुम्ही आमचे सिनेमॅटिक व्हिडिओ जरा.
प्रकारे आम्ही आता पोहोचलेलो आहे खारदुंगला, जे सगळ्यांना आवडणार आहे. सगळे जे पर्यटक आहेत ते इथंच थांबतात. इथं बघा गर्दी कसली आहे फोटो काढायसाठी. सगळेजणांना आम्ही रिक्वेस्ट करून आमचे पण फोटो काढायचे असं सांगून सगळ्यांना एका साईडला केलं आणि आम्ही पण फोटोशूट काढून घेतला. आमचे छान छान फोटो काढून घेतले. इथं बघा पब्लिक खूप आहे. काय बाजार उठला रियालिटी यार, क्या बाजार आहे. मला बर्फात काढायचं, तिथे काढली नाहीत ना माझी. बर्फात काढ फोटो. चल 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 हा चल 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 या साइड में चल 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 पटकन चल. चलो डने 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 आ जाओ आ जाओ आ जाओ आ जाओ. बघा आम्ही तिथून निघालो आणि रस्त्यामध्ये बर्फ जास्त होता. थोड्या वेळाने तो कमी कमी झाला आणि पुढे जाऊन आम्हाला या गायी अशा बघायला भेटल्या, जे जम्मू काश्मीरच्या स्पेशल गायी आहेत. या बर्फ संपल्यानंतर पुढं सगळा मातीचा रस्ता आणि मातीचे डोंगर वगैरे लागायला लागले. निळं निळं आभाळ. आणि हा रस्ता खडतर रस्ता. ह्याच्यामध्ये आमचे लाडके रायडर्स भाऊ मित्र हॅलो वगैरे करताना हळूहळू पुढे सरकत चाललेत. बघा आमचे सिनेमॅटिक व्हिडिओ पुन्हा एकदा. पण चांगले आयटम नव्हते ते. आपण कसलं स्पीडने आलाय रे. चांगलं झालं. अतुल अतुल लाईटर पाहिजे का? जिंदगी का मजा तो अब आ रहा है. यहाँ से और बता रहा है. वो लोकेशन क्या है? नुब्रा वैली डायरेक्ट. एक ये नुब्रा वैली है, ये नुब्रा है. ये सीधे रास्ते पे बता रहा है नुब्रा वैली 60 किलोमीटर. वहाँ पे कुछ वाटरफॉल है क्या? नहीं, वाटरफॉल नुब्रा वैली में है. एंड है क्या नुब्रा वैली करके कुछ उधर है? हाँ हाँ.
सुमूर से आगे है। हाँ सुमूर से बराबर, सुमूर में ही थे, सुमूर से आगे हमें रिटर्न आना, और कोर्टू भी उधर से आगे है ना, तू नाव टाकला सर गेलो के लिए इधर जाना पड़ेगा। और माला नहीं करेगी इधर रोड को, उधर का पता नहीं है, रोड इधर लेके टेंशन नहीं है, रोड से वाला नारायण माझ्यावर झोपले तर रात्रीच खाली पळून गेले। आज मी रूम मध्ये नाही झोपलो। तो क्या प्लान है अभी आगे का? आणि बोलत राहू शकतो। चला जिंदगी का मजा तो अब आ रहा है। नहीं मैं तो उधर भी आ रहा हूँ। एक पानी का बॉटल दो ना। पानी पानी बिस्लरी नुब्रा वैली। अरे नहीं ही आपकी उतरला ना त्या डोंगरावर खाली उतरला ना सियाची आता आपल्याला जागा कुठे आहे? तो जो स्पॉट आहे ना 63 किलोमीटर दाखवतोय ना, तो धबधबा आहे, तिथं नुब्रा संपतं. हे दादा दाखवले आम्ही वरनं गेलो 40 किलोमीटर पुढे, मग आम्हाला कळलं चलो चलो चला। आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे आम्ही थोड्या वेळ थांबलो, जरा लोकांचं काय सगळ्या मित्रांचं भावांचं विचार विनिमय घेतला, कोणी नाश्ता केला, कोणी चहा पिला. तुम्ही बघितलंच त्यांचं डिस्कशन कसं मस्तीखोर आहेत. आणि रस्त्याने फिरताना अशी मस्तीखोरच पोरं पाहिजेत बरोबर, जेणेकरून आपला रस्ता निघतो, वेळ निघतो, काय झालं तर एकमेकाची मदत होते. ज्यांनी कोणी ह्याच्या आधीचे माझे जे व्हिडिओ बघितलेले नसतील त्यांच्यासाठी मी वरती आय बटनमध्ये त्याची लिंक टाकतो, तर त्या लोकांनी ते पण व्हिडिओ बघून घ्या. म्हणजे तुम्हाला ह्याच्या आधी आम्ही काय केलं, कुठं गेलो, कसं बघितलं, काय केलं हे तुम्हाला पण थोडंसं कल्पना येईल. आजच्या या लडाखच्या 9व्या दिवसाच्या सिरीजमध्ये आम्हाला खूप वेगवेगळे एक्सपिरियन्स आलेत आणि आम्ही 16 जण जे वेगवेगळ्या घरातून आम्ही भाऊ आहोत, सगळ्यांचे एकमेकाचे भाऊ मित्र. आम्हाला ह्या आजच्या 9व्या दिवसाचा जो एक्सपिरियन्स आहे, हा 16 मित्रांचा भावांचा जो प्रवास आहे तो कसा चालू झाला हे तुम्ही बघाच. ह्याच्यामध्ये आम्ही जे वेगवेगळे अनुभव घेतले, कधी पाण्यातून, कधी बर्फातून गाडी चालवायची. घरातून निघताना पण सगळ्यांचे खूप प्रॉब्लेम होते. कुणाच्या सुट्ट्या मॅनेज होत नव्हत्या, कुणाला वेळ भेटत नव्हता, कुणाला बाईक रेडी नव्हती. हे सगळं मॅनेज करत करत आम्ही हे 16 दिवसाची जर्नी चालू केली, जे आम्हाला वाटत नव्हतं की आम्ही कंप्लीट करू शकतो. तरी पण आम्ही निघालो. खूप अडचणी आल्या, कधी चांगलं पण होतं. सगळे एकत्र होते, सगळ्यांचा सपोर्ट होता. त्या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच हे सगळं झालं. त्याच्यामुळे मी या सगळ्या भावांना, मित्रांना परत एकदा मनापासून धन्यवाद देतो. आणि असेच बनून राहा व्हिडिओच्या शेवटपर्यंत. ह्याच्यानंतर आम्ही थोडं पुढे गेल्यानंतर पुढं रस्ता थोडा चांगला लागला, डोंगर वगैरे लागले. आमच्या लाडक्या विकीनी व्हिडिओ काढले गाडीतून, आम्ही पाठीमागून कसे येतोय छानपैकी त्याचे व्हिडिओ काढले. तुम्ही पण बघा, याचा आनंद घ्या. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. यूट्यूबचा चॅनल बनवण्यामागे माझा हाच हेतू होता की माझे जे आठवणी आहेत ह्या मी यूट्यूबच्या माध्यमातून सर्वांना दाखवू आणि सगळ्यांना एक्सप्रेस करू. हे सर्व व्हिडिओ बघून तुम्ही पण थोडंसं प्रोत्साहित व्हाल आणि तुमच्यामध्ये पण थोडा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे की आपण पण जाऊ शकतो आणि आपण पण हे करू शकतो. आणि खरंच करू शकता सर्वजण. सगळ्यांनी एकत्र राहा. रायडिंग करताना गिअरअप करा, व्यवस्थित छान अशी गाडी चालवा, जेणेकरून तुम्हाला रस्त्यामध्ये काही त्रास होणार नाही. एखादा मॅकॅनिक बरोबर असावा. 500 किलोमीटरला चेन लुब्रिकेट वगैरे आम्ही सगळं करत होतो. थोडंफार मॅनेजमेंट पाहिजे.
आजच्या लडाखच्या 9व्या दिवसामध्ये आम्ही सांगितल्याप्रमाणे लेहपासून पँगॉंग लेकपर्यंत जाणार होतो. 230 किलोमीटरची ही जर्नी आहे. ह्याच्यामध्ये आमचे सगळे मित्र हे काही कारमध्ये आहेत, 8 जण बाईकमध्ये आहेत. मग आम्ही नुब्रा व्हॅलीच्या चौकामध्ये थांबून हॉटेलमध्ये नाश्ता वगैरे केलेला तुम्ही बघितला. तिथून थोडं पुढे घेतल्यानंतर आम्ही हुंदरमध्ये घर घेतलं, होमस्टे घेतला, बॅग वगैरे ठेवल्या आणि तिथून पुढं आम्ही चाललो होतो. हुंदरच्या थोडं पुढं एक जागा आहे जिथं उंटाला पाठणीवरती 2 कुबड्या असतात, ते बघायसाठी आम्ही चाललेलो तिथं वाळू आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघूच शकता की इथं वाळूमध्ये गाडी चालवणं खूप अवघड आहे. गाड्या आरामात चालवा, वाळूमध्ये गाड्या सरकतात. आम्हाला पण भीती वाटत होती, पण आम्ही हळूहळू पुढे चाललो होतो. आणि इथं हुंदरमध्ये राईट साईडला तुम्हाला दिसेलच उंट वगैरे, पण बघा किती छान होतं. अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे वाळू वगैरे होती, बाजूला पाणी वाहत होतं आणि इकडे एका साईडला उंट आहेत. इथं आमचा लाडका रुपेश, विक्की आणि रोहित, अतुल वाळूमध्ये फोटो काढताना, चालताना. उंट बघितल्यानंतर थोडी सफारी वगैरे केली आम्ही आणि मग आमच्या रूमवर गेलो. त्याच्या रूमवर आहे ना 200 किलोमीटर चालल्यानंतर आमच्या विकीला बॅक पेन थोडंसं झालं, म्हणून ग्रुपच्या एका मेंबरने थोडं बॅकला रिलीज करायसाठी. तर मग अशा प्रकारे आजचा दिवस आपण 9वा इथंच संपूया आणि भेटूया लडाखच्या 10व्या दिवसाच्या सिरीजमध्ये. असेच बनवून राहा आमच्याबरोबर. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पापड नको नको आहे का जरूर आणि सकाळी ती पीठ फुकतात ते. बाहेर असलं का? नाही गावाचं